नमो नमः. मागच्या आठवड्यात एका बारशाचं निमंत्रण आलं होतं मला. आम्ही गेलो आणि तिथे गेल्यावर तिथे असं नामकरण समारंभ वगैरे दिव्यांनी लिहिलेलं होतं आणि मग माझ्या लक्षात आलं, की हे बारसं नसून म्हणजे एक केवळ समारंभ नसून एक इव्हेंट आहे असं एकूण लक्षात आलं. शिवाय बाळाचं नाव मोठा हॉल होता. तिथे स्टेजवर जेव्हा बाळाला पाळण्यात घातलं आणि आईने त्याच्या कानात नाव सांगितलं, तेव्हा अचानक मागच्या पडद्यावर दिवे लागले आणि त्या दिव्यांनी असं लिहिलेलं होतं बाळाचं नाव शृगाल. मी जराशी थक्क झाले. मला थोडं आश्चर्य वाटलं. काय काय म्हणजे काय नाव ठेवावं ह्या माणसांनी? बरं, त्यांनी नंतर जेवताना वगैरे येऊन मला विचारलं, "आवडलं का नाव तुम्हाला? शृगाल ठेवलंय." मी हो म्हटलं. बरं, गंमत अशी आहे, की त्यांनी विचारलं मला अर्थ काय? तर मी म्हटलं बघून सांगते. कारण आपल्याकडे हेही सांगितलंय, "न ब्रूयात सत्यम अप्रियम." एखादी गोष्ट खरी असली, तरी अप्रिय असली तर कशाला बोला उगीच. टाळलेलं बरं. आणि म्हणून मी काही त्यांना नावाचा अर्थ सांगितला नाही. पण त्या नावाचा अर्थ कोल्हा असा होतो. हे नाव त्यांनी का ठेवलं हे त्यांचं त्यांना तरी माहितीये का नाही कोण जाणे. एनिवे, माझ्या तेव्हा असं लक्षात आलं, की नाव ठेवणं, अगदी खरं सांगू का, नावं ठेवणं सोपं असतं. पण नाव ठेवणं हे किती अवघड काम आहे. त्याच्यासाठी किती विचार केला पाहिजे ह्याची आपल्याला कल्पना येत नाही. उदाहरणार्थ माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे अनुज. म्हणून मी त्याला विचारलं, "मग मोठ्या भावाचं किंवा बहिणीचं नाव काय रे?" तो म्हणाला, "नाही, मीच मोठा आहे." मग अनुज याचा अर्थ पाठोपाठ जन्मलेला, म्हणजे 2 नंबरचं अपत्य असा त्याचा अर्थ होतो. पण अर्थाची ज्यांना पर्वाच नाही, ते अशी काही नावं ठेवतात. एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलानी आपलं नाव अरीन असं ठेवलं. त्या नचा अर्थ काय मला कळला नाही. पण नंतर दोघा-चौघांच्या मुलांची नावं मी अरी, अरीन अशी ऐकली. अरी या शब्दाचा अर्थ शत्रू असा होतो. म्हणजे पुन्हा एकदा अर्थाकडे न बघता नाव ठेवल्याचा हा दुष्परिणाम आहे. अर्थात काही लोकं तर असे असतात, की त्यांना अर्थाशी काही घेणं-देणंच नसतं. आता मला सांगा, हल्ली जी मुलींची नावं आहेत, अ, कायरा, मायरा, मला कोणत्याही मुलीला या नावाचा दोष द्यायचा नाहीये. पण त्यांच्या आई-वडिलांनी काय विचार केला होता? या नावांचा काय अर्थ आहे? किंवा इव्हन रीना, टीना ही जी नावं आहेत, यांना काय अर्थ आहे? विशेषतः उत्तरेकडे गेलो, की लोकांची नावं अक्षरशः हॅपी, स्वीटी अशीच ठेवलेली असतात. हे का होतं हे मला कळतच नाही अजिबात. एकतर आपल्याकडे काही स्वीटी म्हणायचं असेल तर मधुरा म्हणता येतं. हॅपी म्हणायचं असेल तर आनंदी किंवा असं काहीतरी म्हणता येतं. पण त्याचा विचार केला जात नाही. अगदी एक वेगळी गोष्ट सांगते तुम्हाला, की अर्थाचा विचार न करता आणि आपल्या संस्कृतीला साजेल असं नाव ठेवायचं, असं का करायचं हे मला माहिती नाही. पण अशी काही नावं आहेत बरं का. उदाहरणार्थ, मला नेहमी वाटतं रौनक, रोशन अशी नावं आपल्याकडे सर्रास दिसतात. मग त्याऐवजी आपल्याच संस्कृतीतली, आपल्याच भाषेतली आणि मुख्य म्हणजे आपल्याच मातीतली प्रकाश, दीपक अशी नावं ठेवायला काय हरकत आहे? प्रकाश, दीपक, सुदीप या सगळ्यांचा अर्थ रौनक आणि रोशन असाच आहे. त्यामुळे नाव ठेवताना ते आपल्याशी जुळतंय का हे सुद्धा पाहायला पाहिजे. अर्थात आपल्याकडे मराठीतच एक म्हण आहे, की नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. म्हणजे नाव मोठं ठेवलं अगदी सोनू, पण बिचारी दरिद्री निघाली आणि तिच्या हातात काही सोन्याचे दागिने पण नव्हते. ठीक आहे, पुढे काय होईल ते माहिती नाही. पण आई-वडिलांनी किती आशेनी तिचं नाव सोनू ठेवलं, हे बघणं फार महत्वाचं आहे. खूप वेळेला अशाही गमती होतात. तुम्हाला माझी एक अत्यंत आवडती मैत्रीण आहे, तिचं नाव आहे अनिता. एक दिवशी तिने मला विचारलं, "सुचेता, अनिताचा अर्थ काय गं?" म्हटलं, "खरं सांगू का? हे नाव आपलं नाही. अनिता
अनिता एकबर नावाची 50-60 वर्षापूर्वी एक हॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध नटी होती. तिच्यावरनं हे नाव आपण घेतलेलं आहे. त्याच अनितावरनं गंमत दुसरी आठवली म्हणून सांगते. आमच्याबरोबर एक मुलगी होती कॉलेजमध्ये. तिचं नाव होतं आनिता आणि नी दीर्घ होता तिचा, आनिता. तर एकदा मला वाटलं हिने काहीतरी लिहिताना चूक केली आहे वाटतं. म्हणून मी तिला म्हटलं, "अगं अनिता असं कसं नाव आहे तुझं?" तर तिने मला दिलेलं स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचं होतं. ती म्हणाली, "माझी आई स्वतःच गायनोकॉलॉजिस्ट आहे. त्यामुळे माझं सीझर करावं लागलं आणि मी जगेन का नाही अशी शंका होती. तिने मला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं डॉक्टरांनी, म्हणजे त्या आईनी नाही तेव्हा. आणि म्हणून आणलेली, परत आणलेली या अर्थाने माझं नाव अनिता ठेवलं गेलं. तेव्हा अनिता काय आणि इतर नावं काय? हल्ली मुलींची खूप नावं निकिता अशी असतात. बरोबर आहे. कारण 3 अक्षरी आहे, म्हणजे जसं सुजाता, सुनीता, तसं निकिता असं सुद्धा होऊ शकतं. निकिताचा अर्थ काय? काही नाही. कारण हे नाव आपलं नाहीच आहे. निकिता हे रशियन नाव आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर तुमच्यातल्या काही लोकांना तर नक्की आठवेल, की रशियाचे प्रीमियर जे निकिता क्रुश्चेव ते भारतात येऊन गेले आणि अचानक निकिता या नावाला उजाळा मिळाला. ॲक्चुअली हे नाव रशियन आहे हे सोडा, पण हे मुलाचं, पुरुषाचं नाव आहे. पण आपल्याकडे आपण मुलींना ठेवतो. म्हणजे कुठल्याही बाबतीत आपण काहीही विचार करत नाही हे सिद्ध होतं. पण त्याच्यात काही-काही छान लोकं पण विचार करून ठेवतात. उदाहरणार्थ सविता हे नाव मुलीचं असतं, नाही का? कारण माझ्याच नात्यात सुद्धा एक सविता आहे. तुम्हालाही सविता माहीत असतील. पण संस्कृतमध्ये खरं म्हटलं तर सविता हा पुल्लिंगी शब्द आहे. तत्सवितुर्वरेण्यम मधला हा सविता म्हणजे उगवता सूर्य. असं असल्यामुळे मला मला त्यांची क्षमा मागून मी त्यांची नावं मुद्दाम सांगते, कारण मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या आई-वडिलांचं कौतुक वाटतं, की त्यांनी त्याचं नाव, म्हणजे मुलाचं नाव सविता ठेवलं आणि त्यांचं आडनाव सुद्धा फार छान होतं. एकांचं नाव होतं सविता पारिजात आणि दुसऱ्या सविताचं नाव होतं सविता भावे. हे दोघं जण पुरुष होते, हे फार महत्वाचं. अर्थात काही नावं ही विशेषणात्मक असतात. उदाहरणार्थ शीतल. शीतल हा मुलगाही असू शकतो किंवा मुलगीही असू शकते. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण कुठला शब्दाचा काय अर्थ तो मुलाला लागतो का मुलीला लागतो, सूट होतो, म्हणजे या अर्थाचा विचार करून नावं ठेवावी मुलांची, असं मला आपलं उगीच वाटतं. हे तर सोडा. तुमचं काहीतरी नाव ठेवलं. आता माझं नाव आहे समजा सुचेता. सु पहिला आहे. सु म्हणजे चांगलं. मी जर का सुचेता असं दीर्घ सु काढून लिहिलं तर त्या नावाला काही अर्थ उरणार नाही. खरं आहे ना? आणि म्हणून निदान स्वतःचं नाव तरी शुद्ध लिहावं अशी माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. माझ्या एका अत्यंत आवडत्या व्यक्तीचं नाव सुशीला होतं. हं? शी दीर्घ असतो आणि शील म्हणजे चारित्र्य आपल्याला माहिती आहे. सुशीला म्हणजे चांगल्या चारित्र्याची मुलगी. त्या काळात त्यांच्या नवऱ्याने त्यांना जी काय अंगठी दिली होती वाङ्निश्चयाच्या वेळेला, त्याच्यात ते नाव कोरलं होतं आणि त्याच्यात समाव सुशीला असा शी पहिला काढला गेला. ठीक आहे? काकूंना काही त्याचा गंध नव्हता. त्यांनी काही त्याच्याबद्दल दुःख मानलं नाही. पण मला दरवेळेला ती अंगठी बघितल्यावर वाटलं, की काय हे झालं यांच्या बाबतीत. कारण शिला मधला शी जेव्हा ऱ्हस्व असतो, त्यावेळेला त्याचा अर्थ दगड असा होतो. आणि मग सुशिला म्हणजे पहिली शी काढली तर त्याचा अर्थ चांगला दगड. हे नव्हतं नाव ठेवायचं त्या लोकांना, या अर्थाचा नव्हता त्यांच्या मनात विचार. पण नुसतं ऱ्हस्व दीर्घात बदल झाल्यावर किती गोंधळ होतो. अरे साधी गोष्ट, आपले अगदी ज्यांना महामानव म्हणतात असे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
त्यांना काय म्हणतात एरवी? भीमराव. भी मधला भी दीर्घ असतो. पण त्यांची जेव्हा काही जयंती येते किंवा ते 6 डिसेंबरला वगैरे लोक जमतात, 90% त्या फलकांवर भीम असा भी पहिला काढून लिहिलेलं असतं. त्याच्यात तर अर्थाचा बदल होत नाही हे जरी असलं, तरी जर आपण ते नीट लिहिलं, तर ही सुद्धा त्यांना एक प्रकारची आदरांजलीच आहे. प्रत्येकाच्या नावाची अशी ऱ्हस्व, दीर्घ, शुद्ध, अशुद्ध असं करायचं काही कारण नाहीये. यात आणखीन एक गोष्ट, मंजिरी हे नाव सुद्धा खूप कॉमन आहे आणि मंजिरीचा अर्थ तुळशीची मंजिरी म्हणजे फुलं किंवा त्या बिया येतात त्याला आपण मंजिरी म्हणतो, हे खरं आहे. पण संस्कृत मधला शब्द मंजरी असा आहे. मला आजपर्यंतच्या आयुष्यात एकमेव बाई भेटल्या आहेत, की ज्या आवर्जून सांगायच्या, "सुचेता, माझं नाव मंजिरी नाहीये बरं का, मंजरी आहे." आणि मी म्हटलं तसं त्यांचे तर आभार त्यांना धन्यवाद दिलेच, पण त्यांच्या आई-वडिलांचं कौतुक आहे, कारण त्यांनी विचार करून या सगळ्याचा मग त्यांचं नाव ठेवलं. आता तुम्हाला वाटेल, की याचं संस्कृतशी काय देणं-घेणं आहे हो? पण आपले तर विषय असेच आहेत ना, संस्कृत एकीकडे आणि संस्कृती एकीकडे. तर आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे किती स्तोत्र असतात. हं? सकाळी उठल्यापासून आपण मनातल्या मनात कधी रामरक्षा, कधी गणपती स्तोत्र, कधी विष्णू सहस्रनाम असं सगळं म्हणत असतो. आता मी आत्ता म्हटलं काय? विष्णू सहस्रनाम. घराघरातून विष्णू सहस्रनामाचं काय म्हणता येईल, स्तवन किंवा पठन चालू असतं. विश्वम विष्णुर्वषट्कारो पासून सुरुवात होते आणि 1000 नावं आहेत त्याची. कितीतरी लोक ह्यातनं चांगली चांगली अर्थपूर्ण नावं हुडकून आपल्या मुलांना ठेवतात. पण मला मुख्य काय सांगायचंय, नावाचं महत्व किती आहे हे त्यातनं कळतं. इथे विष्णूची स्तुती केलेली आहे असं नाही, म्हणजे स्तुती आहे, प्रत्येक नावाचा अर्थ चांगला आहे, पण मुख्य म्हणजे एक वेगळं नाव आहे. तसंच ललिता सहस्रनाम आहे. माझ्या मैत्रिणीच्या नातीचं नाव सुमुखी असं ठेवलं, हे ललिता सहस्रनामातनं काढलं असं तिने सांगितलं. हे विष्णू सहस्रनाम, ललिता सहस्रनाम किंवा इव्हन गणपतीची 108 नावं आहेत. आपण जे गणपतीचं स्तोत्र म्हणतो, द्वादशैतानि नामानी त्रिसंध्यम यः पठेन् नरः. ही 12 त्याची वेगळी वेगळी नावं एकेका ओळीमध्ये सांगितलेली आहेत. याचा अर्थ काय झाला, की वैष्णव प्रकारची नावं, शैव नावं, शाक्त नावं अशी सगळी आपल्याकडे ज्याला सांप्रदायिक म्हणता येईल अशा प्रकारची नावं ठेवली गेली. आणि 99% वेळेला आत्ताच्या पिढीत नाही, माझ्या पिढीतही नाही फारसं, पण माझ्या वाडवडिलांच्या म्हणजे काका, वडील वगैरे यांच्या काळात 90% नावं ही पुरुषांची म्हणते मी, देवांची असायची. गंगाधर, बाळकृष्ण, वासुदेव, श्रीकृष्ण अशा प्रकारची सगळी नावं असायची. म्हणजे ती ऐकतानाही बरं वाटतं. आणि स्त्रियांची नावं कशी असायची आधीच्या पिढीत पुन्हा बघा, बहुतेक वेळेला कधी-कधी देवीची नावं पण घ्यायचे. जानकी वगैरे, वैदेही आत्ता आलं. जानकी वगैरे खूप होतं. सीता असायचं खूपदा नाव, राधा असायचं. पण जास्ती करून नद्यांची नावं असायची. सिंधू, कावेरी, गंगा, यमुना, गोदावरी अशी सगळी स्त्रियांची नावं असायची. माझा भाऊ, मुद्दाम मी काही वैयक्तिक गोष्टी सांगते, कारण मला तुमच्या जवळ पोचायचे आणि तुमच्याही आयुष्यात असं घडत असे. तो लहान होता म्हणजे कॉलेजमध्ये होता. त्याचं नाव सुबोध आणि त्याच्या वडिलांचं नाव वासुदेव. आता ते कसं भारदस्त नाव आहे वासुदेव हे. आणि सुबोध नेहमी म्हणायचा, माझं लग्न झालं आणि मला मुलं-बाळं झाली, की मी माझं सुबोध हे नाव बदलून काहीतरी रामचंद्र वगैरे ठेवणार आहे, कारण त्याच्यात एक भारदस्तपणा आहे. अर्थात सुबोध हे नाव सुद्धा अतिशय चांगलं आहे, पण त्याचा हा विचार होता, की नावामध्ये भारदस्तपणा सुद्धा असला पाहिजे. वडिलांचंच नाव जर का असं प्रभावशाली नसलं, तर त्याला काय अर्थ राहणार? आणि म्हणून पुन्हा मी आता या आपल्या संस्कृतकडे वळते,
की संस्कृतमध्ये काही ग्रंथ असे आहेत ज्याला गृह्यसूत्र असं म्हणतात, ज्याच्यामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. आपण अनेकदा 16 संस्कारांचा उल्लेख करतो. उपनयन, विवाह वगैरे वगैरे. त्याच्यात नामकरण हा एक महत्वाचा संस्कार आहे. तो कधी करतात? जन्मल्या जन्मल्या. म्हणजे आता जसं नवीन झालेलं आहे की हॉस्पिटलमध्ये असतानाच बाळाचं नाव ठेवायचं, तसं करता येतो. 8व्या दिवशी, 10व्या दिवशी, 12व्या दिवशी, 12व्या दिवशी आपण करतो सहसा आणि म्हणून त्याला बारसं असं म्हणतो. 12व्या दिवशी केलेलं ते बारसं असा त्याचा अर्थ होतो. काही सूत्रांमध्ये असं सांगितलंय की 100व्या दिवशी करावं. म्हणजे 3 महिने तर सहज होऊनच गेलेले आहेत. का बरं असं करत असतील? त्याचा विचार केल्यावर मला असं वाटलं की कदाचित बालमृत्यूचं प्रमाण जर तेव्हा होती सांगा व्यवस्था आपल्याकडे आणि जास्त झालं असेल तर त्यांनी आपलं म्हटलं की जगू दे मूल आणि मग आपण करू. आपल्याकडे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, मूल जगत नसलं तर मग काहीतरी उत्तम उत्तम लोकांची नावं सुद्धा धोंडिबा वगैरे ठेवतात. धोंडो केशव कर्वे हे तर उदाहरण आपल्याकडे आहेच. पण मी मगाशी तुम्हाला सुशीला सांगितलं ना, त्या संदर्भात आणि धोंडूच्या संदर्भात एक गंमत सांगते. माझ्याकडे एक जर्मन मुलगी यायची. तिचं नाव पेट्रा असं होतं आणि पेट्रा म्हणजे दगड. जॉर्डनमध्ये पेट्रा नावाचं एक गाव आहे. ते रंगीबेरंगी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. इनफॅक्ट आपला अत्यंत थोर शास्त्रज्ञ, आपला म्हणजे सगळ्या विश्वाचाच आहे तो म्हणून मी आपला म्हणते, आईन्स्टाईन. हं? हे नाव सगळ्यांना माहिती आहे. त्याचा अर्थ काय आहे माहिती आहे? तो जर्मन होता. आईन म्हणजे एक आणि स्टाईन म्हणजे स्टोन, दगड. आईन्स्टाईनचा अर्थ एक दगड असा निघाला. पण तो माणूस काय निघाला? म्हणजे सगळं काही नावात आहे असं मला म्हणायचं नाही, पण तरी सुद्धा निदान अर्थपूर्ण नावं ठेवावी हे निश्चित. आपल्या गृह्यसूत्रांनी सांगितलं की मुलांची नावं ही सहसा 2 अक्षरी किंवा 4 अक्षरी ठेवावी. म्हणजे राम, कृष्ण अशी, विष्णू किंवा दशरथ, वासुदेव अशी ठेवावी आणि हे बऱ्याच अंशी पाळलं जायचं. स्त्रियांची नावं ही ईदर 3 अक्षरी, जास्ती करून 3 अक्षरी असावी, आ शेवटी असावा म्हणजे सविता वगैरे अशी असावी किंवा 4 अक्षरी असावी आणि कदाचित ती जास्त करून ईकारांत किंवा आकारांत म्हणजे नंदिनी, भामिनी अशी सुद्धा नावं आपल्याला माहिती असतात. पण कल्पना, मेघना ही नावं आकारांत जास्ती आहेत. शिवाय काही काही सूत्रांमध्ये असं सांगितलंय, ब्राह्मण असेल तर त्याचं नाव काही ठेवा, पण त्याच्या पुढे शर्मा लावा. म्हणजे माझं नाव समजा, मी ब्राह्मण आहे समजा आणि माझं नाव आहे सोम, तर मी सोम शर्मा म्हणायचं. आणि मी जर क्षत्रिय असेल तर माझं नाव सोम वर्मा होईल. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही जर वैश्य असाल तर म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे हे क्लिअर व्हावं एवढ्यासाठी आहे. तुम्ही जर वैश्य असाल तर त्याच्या पुढे भूती किंवा दत्त असं लावावं. म्हणजे चारुभूती किंवा आपल्या वसंत सेनेचा जो नायक आहे म्हणजे वृच्छकटिकाचा, तो चारू दत्त आहे. तेव्हा नावाविषयी सुद्धा आपल्या लोकांनी भरपूर विचार केला. कारण तत्वज्ञानाच्या पातळीवर गेला तर आत्मा सगळ्यांचा एक आहे, समत्वम योग उच्चते वगैरे आपण सगळं बोलतो. मग आपल्यात फरक काय आहे? 2 व्यक्तींमधला फरक कशावरनं दिसतो? तर उपनिषदात सांगितलंय, नाम आणि रूप. त्याचं रूप वेगळं असतं आणि त्याचं नाम वेगळं असतं. इतकी सुंदर उदाहरणं दिली आहेत की समजा सुवर्ण, सोनं एकच आहे तो धातू. पण काही बांगड्या आहेत, काही अंगठी आहे. इथे असं रूप असेल तर त्याला बांगडी म्हणायचं, इथे अंगठी म्हणायचं, इथे कानातलं, इथे मंगळसूत्र. तसंच तुमचं नाव हे तुमची व्यक्तिमत्व दाखवतं. खरी गोष्ट आहे अगदी आणि ती आपल्याला जाणवतच असते. या सगळ्याचा शेवट करताना मला एक अत्यंत अभिमानाने सांगायची अशी गोष्ट आहे.
माझं माहेरचं आडनाव पुरोहितच आहे. सुचेता बाळकृष्ण पुरोहित. मग एकदा मी विचार करत होते आणि माझ्या वडिलांचं नाव होतं लक्ष्मीकांत, विष्णूचं नाव अर्थातच. विष्णूची तर इतकी नावं असतात, श्रीकांत, श्रीनिधी, श्रीकर, श्रीनिवास अशी खूप असतात. पण माझ्या आजोबांचं नाव लक्ष्मीकांत होतं श्रीकांतने. त्यांनी आपल्या बायकोचं नाव यशोदा ठेवलं. आधीचं नाव काय होतं माहिती नाही. दुर्दैवाने मी त्या कोणालाही पाहिलेलं नाहीये. तेव्हा ते दोघं लक्ष्मीकांत आणि यशोदा झाल्यावर त्यातल्या कुणीतरी किंवा दोघांनी मिळून एक सुंदर विचार केला, की आपल्या घरात गोकुळ नांदलं पाहिजे. आणि त्यांना 4 मुलगे झाले. त्या 4 मुलांची नावं मोठा श्यामकांत, वासुदेव, बाळकृष्ण आणि पुरुषोत्तम. सगळी कृष्णाची, विष्णूची नावं आहेत. आणि 2 मुली झाल्या. त्यांचं नाव आहे मथुरा आणि यमुना. म्हणजे मी म्हटलं तसं घरात गोकुळ नांदावं, तसं त्यांच्या घरात गोकुळ नांदलं. आणि ते फक्त सुख समृद्धीसाठीच नाही, तर नावामधून सुद्धा त्यांच्याकडे गोकुळ नांदलं आणि त्यांचा संसार सुखाचा झाला. तेव्हा नावाचं किती महत्व आहे हे बघा. आणि पुढच्या वेळेला कुणाचा तरी नाव ठेवताना मितुशी वगैरे नावं ठेवू नका. कारण अशाही एका बारशाला मी गेले होते, तेव्हा ज्याला काहीतरी सुंदर अर्थ आहे. ऋचा, संहिता अशी जी नावं आहेत, वसिष्ठ अशी जी नावं आहेत, ऋग्वेद, अथर्व, शौनक अशा प्रकारच्या नावांकडेही गेलात परत, तर खूप आनंद होईल तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा. ठीक आहे? नमस्कार. पुनर्दर्शनाय.